दुसरे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्याला विनंती आहे आपण कृपया या ठिकाणी मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्या आदरणीय फडणवीस साहेबांसाठी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी, ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कृषी मंत्री माननीय शरदचंद्र पवार साहेब, मंचावर उपस्थित सन्माननीय नीलमताई गोरे, आमचे सहकारी सन्माननीय दिलीप वळसे पाटीलजी, उदय सामंतजी, ज्यांनी हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला, ते मंगलप्रभात लोढाजी, आमच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेला खासदार सुप्रियाताई सुळे, दत्ता मामा भरणे, सुनेत्राताई पवार, विजय बापू शिवतरे, श्री पलकुंडवार, श्री सुहास दिवसे, श्री सुनील फुलारी, श्रीमती निधी चौधरी, श्री राजेश देशमुख, श्री माधव कुसेकर, श्री पंकज देशमुख, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, नमो महारोजगार मेळावा हा उद्योगांना या ठिकाणी बोलवून तरुणाच्या हाताला काम देण्याचा एक उपक्रम आहे. पण गेले 2-3 दिवस हा मेळावा घोषित झाल्यापासून माध्यमांना एक उद्योग मिळालाय आणि माध्यमांचे प्रतिनिधी कामाला लागले आहेत. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो की आमच्या या मेळाव्याला त्यांनी प्रचंड प्रसिद्धी गेल्या 2-3 दिवसात या ठिकाणी मिळवून दिली. आणि हा मंच या गोष्टीचा साक्षीदार आहे की एखादं चांगलं काम जर करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ही राजकीय संस्कृती आहे की आम्ही सगळे मिळून चांगली कामं करू शकतो. आणि म्हणूनच आज हा महारोजगार मेळावा या ठिकाणी होतोय आणि निश्चितपणे 55,000 पदं अधिसूचित या ठिकाणी करण्यात आली आहेत. याचा अर्थ काय आहे तर एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्योगांना मानव संसाधनाची आवश्यकता आहे. आपण जर विद्यार्थ्यांना किंवा ग्रॅज्युएट्सला किंवा तरुणाईला विचारलं तुमची अडचण काय आहे तर ते सातत्याने सांगतात आमची अडचण आहे की आम्हाला रोजगार हवा आहे. एकीकडे रोजगार आहे, दुसरीकडे रोजगार घेणारे आहेत, पण या दोघांना एकत्रित आणणारं कोणीतरी आवश्यक होतं. आणि या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये माननीय अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन हा नमो महारोजगार मेळावा आयोजित केला. आणि त्यामुळे आज या सगळ्या आमच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संधी मिळणार आहे. खरं म्हणजे